Welcome to Dangesar's Commerce Academy for the subject Organization of Commerce and Management. The first chapter, Principles of Management. In the previous lecture, we have studied the nature of principles of management, and today we are going to take into account significance or importance of principles. So, introduction from the point of that significance. Management principles are guiding manager. व्यवस्थापनाची तत्वे ही व्यवस्थापकांना किंवा मालक वर्गांना गाईडलाईन्स किंवा दिशा दाखवतात, मार्गदर्शन करतात. सो इट इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी मॅनेजर. म्हणून प्रत्येक व्यवस्थापकाला या व्यवस्थापनाची तत्व महत्त्वाची आहे. So it is necessary for every manager to know in management principles in every organization. प्रत्येक व्यवसाय संघटनेमधल्या व्यवस्थापकाला या व्यवस्थापनाचं ज्ञान असणं आवश्यक आहे. These principles are tested and practiced worldwide for many years. In each and every field, business field, non-business field, these principles are practiced, tested, and they are from the last many years they are tested and used, and so its importance is created in business field. Now, first point, provides useful to insight to managers. Provides useful to insight to managers. Insight, समज, मर्म, इशारा. These management principles are useful to the managers. त्यांना ते समज देतात, त्यांना इशारा देतात. How to use these principles in the business field, in a marketing field, non-marketing field. So provides useful to insight to managers. Insight चा याचा अर्थ समजला तर its explanation easy to understand. Now, management principle helps to manager to understand organization. व्यवस्थापनाची तत्वे व्यवस्थापकांना आपल्या व्यवसाय संघटन समजण्यासाठी, आपला बिझनेस, आपली कंपनी समजण्यासाठी उपयुक्त ठरतात, मदत करतात. The study of principles help to improve the understanding of situation and problems. Management principles helps to the manager to understand the problems of the organization and what is the situation. व्यवस्थापनची तत्वामुळे व्यवस्थापनामध्ये काय परिस्थिती आहे, बिझनेसमध्ये काय परिस्थिती आहे, तिथं काय समस्या आहेत, हे या तत्वामुळे मालक वर्गांना कळतं. These principles help to find out solutions to the problems. या व्यवस्थापनाच्या तत्वामुळे जी काही समस्या आहे, ते प्रॉब्लेम्स आहे, सिच्युएशन आहे, अनफेवरेबल आहे, हाऊ टू सॉल्व इट, इट इज पॉसिबल विथ द हेल्प ऑफ द प्रिन्सिपल्स. व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये मालक वर्गांना ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी या तत्वांचा उपयोग होतो. त्याला काय सोल्युशन किंवा काय त्याला उपाय करायचे आहेत त्या समस्येवर हे सांगण्याचं काम या तत्वामुळे होतं. दिस टाईप ऑफ टाइमली गायडन्स रिड्युसेस वेस्टेज ऑफ रिसोर्सेस अँड हाऊ मॅनेजमेंट गोल्स कॅन बी अचीव्ड. आणि अशा प्रकारच्या व्यवस्थापनाच्या तत्वामुळं मार्गदर्शन तर मिळतंच, मालमत्तेचं किंवा रिसोर्सेसचं वेस्टेज कमीत कमी कसं होईल, त्याचबरोबर हाऊ मॅनेजमेंट गोल्स कॅन बी अचीव्ड, व्यवस्थापनाची जी उद्दिष्टे आहेत, ध्येय आहेत, हाऊ दॅट कॅन बी अचीव्ड, हे देखील ज्ञान प्राप्त होतं व्यवस्थापक वर्गाला बिकॉज ऑफ दिस प्रिन्सिपल. नाउ सेकंड प्रिन्सिपल दॅट हेल्प्स इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. हे जे काही व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व घ्यायला आपण, हेल्प्स इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. साधन सामग्रीचा कार्यक्षमतेनं कसा वापर करावा याबाबतची माहिती, उपयुक्तता, त्याचं इम्पॉर्टन्स या तत्वामुळं व्यवस्थापनाला, बिझनेसला कळतं. नाव सी,
इन एव्हरी ऑर्गनायझेशन 2 टाइप्स ऑफ रिसोर्सेस. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये 2 प्रकारचे रिसोर्सेस आहेत, साधन संपत्ती. नंबर 1 इज दॅट फिजिकल रिसोर्सेस, दॅट इज 3 M's. फिजिकल रिसोर्सेस, मनी, मटेरियल अँड मॅनपॉवर. मनी, मटेरियल अँड मॅनपॉवर. मनी, रॉ मटेरियल अँड मनी, दॅट इज कॉल्ड 3 M's. हे जे काही फिजिकल रिसोर्सेस आहेत, पैसा, साधन संपत्ती आणि मनुष्यबळ, याचा योग्य वापर करण्यासाठी these principles are helping useful. Second one, human resources, that is manpower or employees. हे दुसरं घटक आपल्याला दिसून येतो. त्यातला हा जो काही मनुष्यबळ आहे हा अतिशय संवेदनशील आहे. सो हाऊ टू युटिलाइज दॅट ह्युमन रिसोर्सेस केअरफुली, that will be possible with the help of the efficient utilization of resources. The basic function of management is to make proper balance between these two resources. तर मूलभूत कार्य काय आहे व्यवस्थापनाच्या तत्वाचं की फिजिकल रिसोर्सेस अँड दॅट ह्युमन रिसोर्सेस, देर शुड बी प्रॉपर कोऑर्डिनेशन, देर शुड बी प्रॉपर बॅलन्स मस्ट बी मेंटेन. दोन्हींचा समन्वय साधणं आवश्यक आहे, मनुष्यबळ आणि जे काही फिजिकल रिसोर्स आहे त्याच्यामध्ये. ही तत्व त्यासाठी उपयुक्त ठरतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल दॅट इज ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. कमीत कमी त्या रिसोर्सेसचा वापर पण चांगल्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने. अँड कंट्रोल द वेस्टेज, आणि जे काही वेस्टेज आहे किंवा वाया जाणार त्याच्यावर पूर्णपणे नियंत्रण कसं करता येईल यासाठी these principles are important. While maintaining discipline and healthy working environment, management uses principles. त्याचबरोबर व्यवसायामध्ये शिस्त, डिसिप्लिन मेंटेन करण्यासाठी देखील आणि त्या व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये हेल्दी ॲटमॉस्फिअर, हेल्दी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी these principles are more useful. Due to the uses of principles, organization can achieve efficiently. तर या प्रकारे प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये जर करता या व्यवस्थापन तत्वाचा वापर केला तर निश्चितच व्यवसाय संघटनेमध्ये कार्यक्षमतेने आपली उद्दिष्टे साध्य करतात. फॉर एक्झाम्पल, यूज ऑफ स्टँडर्ड टूल्स अँड मशीन्स. जर व्यवसाय संघटनेनं चांगल्या दर्जेदार मशिनरीचा आणि दर्जेदार टूल्स किंवा हत्यारांचा इक्विपमेंटचा वापर केला तर अल्टिमेटली इन्क्रीजेस क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. त्याचा परिणाम असा होतो की उत्पादनाचा दर्जा वाढतो, उत्पादन क्षमता वाढते आणि त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेमध्ये चांगल्या पद्धतीने कृती होते. दिस इज अबाउट दॅट विच वन हेल्पफुल इन इफिशियंट युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. थोडक्यामध्ये 2 प्रकारची जी काही साधन संपत्ती आहे, मनुष्यबळ, मशीन, रॉ मटेरियल, पैसा, याचा समन्वय कसा साधायचा, बॅलन्स कसा साधायचा आणि योग्य कसा वापर करायचा, दॅट इज गिवन इन दिस. नाउ नेक्स्ट वन, सायंटिफिक डिसिजन्स. सायंटिफिक, शास्त्रीय नियोजन किंवा शास्त्रीय I mean to say decision, or we can say in Marathi निर्णय, शास्त्रयुक्त निर्णय घेतले जातात. Systematic or balanced decisions are taken with the help of the principles of management. What? Systematic or balanced decision, जे काही व्यवस्थापनाच्या तत्वाच्या आधारे बिझनेसमध्ये चांगलं निर्णय किंवा समन्वयाने निर्णय घेणं शक्य आहे. Principles trains manager to handle critical situation tactfully. या प्रिन्सिपल्समुळे, या तत्वांच्यामुळं मॅनेजरला, मालक वर्गाला एखादी क्रिटिकल सिच्युएशन असेल, कठीण परिस्थिती असेल, त्याच्यावर कसा योग्य तो निर्णय घ्यायचा, तो कसा क्रिटिकल पोझिशन कशी हाताळायची योग्य पद्धतीने, टॅक्टफुली, मन न दुखावता कर्मचाऱ्यांची, मालक वर्गांचं मन न दुखावता, कर्मचाऱ्यांचं न दुखावता, कस्टमर किंवा समाजाचं. दिस इज कॉल्ड टॅक्टफुली द सिच्युएशन कॅन बी टॅकल्ड or handled with the help of the principles. Now, due to use of management principles, one can get idea of
टू अनालाइज सिच्युएशन, दॅट इज टू सर्च अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स एक्सेट्रा. तर अशा प्रकारच्या व्यवस्थापन तत्वाचा वापर करून एखादी व्यक्तीकडे आयडिया प्राप्त होते की बाबा ही परिस्थिती आपण कशी त्याचं विश्लेषण करायचं, सिच्युएशन काय आहे आणि त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हा भाग देखील विचारात घेता येतो. आर विच इज द अल्टरनेटिव्ज आर देअर टू टेक द डिसिजन फ्रॉम व्यू पॉइंट ऑफ द बिझनेस, अँड दॅट बिझनेस शुड बी रिझल्ट ओरिएंटेड, प्रॉफिट ओरिएंटेड. फॉर दॅट पर्पज सायंटिफिक डिसिजन, शास्त्रोक्त पद्धतीनं निर्णय घेण्याचं ही तत्व उपयुक्त ठरतात. Today's significance or importance of principal management is completed. If you like my explanation and teaching, please subscribe to my channel.